गुरुच्या शिकवणीनुसारच भक्ताचं आचरण असावं। त्याने आपल्या मनात कोणत्याही अंधश्रद्धेला थारा देऊ नये। सोळ्या, मला सांग, मूर्तीपूजा म्हणजे काय? मूर्तीपूजेचं महत्व काय? ती का करतात? माणसाच्या आयुष्यात मूर्तीपूजेचं महत्व काय? स्वामी, ते आपणच सांगावं। अहो, आपल्यापेक्षा अधिक चांगलं कोण जाणू शकतं? असं सांगितलं म्हणजे झालं, स्वतःला विचार करायला नको? स्वामी, आपणच सांगा ना, मलाही आता जाणून घ्यायचंय। सांगतो, ऐक सोळ्या, प्रत्येक मनुष्याला ईश्वराची पूजा करायची असते, पण प्रत्येक मनुष्य इतका उच्च पदाला पोचलेला नसतो की तो ईश्वराची मानस पूजा करू शकेल। माणसाचं मन चंचल असतं, मग ईश्वराची पूजा करण्यासाठी, मनाची एकाग्रता करण्यासाठी साधनाची आवश्यकता भासते। हे साधन म्हणजे मूर्ती किंवा देवाची तस्बीर। त्यामुळे देवाची पूजाही करता येते आणि पूजेचं समाधानही मिळतं। स्वामी, खरंच आपण मूर्तीपूजा का करत असतो हे आज मला कळलं। संगीता, अगं संगीता, पूजेची तयारी झाली आहे का? मला स्वामींची पूजा करायची आहे आणि पूजेची फुलं आणली आहेस का? संगीता, अहो, सगळं तयार आहे। रोज नाही का यावेळी सगळं तयार असतं, तसंच आजही आहे। आणि पूजेच्या बाबतीत तुम्ही किती काटेकोर आहात हे ठाऊक नाही का मला? थोडा उशीर झाला किंवा एखादी वस्तू जागेवर नसली तर खपत नाही तुम्हाला, मग चिडचिड होते तुमची। म्हणून मी माझ्या कामाला लागण्याआधी पूजेची तयारी करून ठेवते। ही घ्या फुलं। फुलं बघितलं की मन कसं प्रसन्न होतं ना। बरं, मी पूजेला बसतोय आणि शंकरराव आले ना की त्यांना बसवून घे। आपल्याला जमीन घ्यायची आहे ना, त्या संदर्भात ते बोलायला येणार आहेत आणि स्वामींची पूजा केल्याशिवाय मला काही समाधान मिळायचं नाही। तुम्ही काही काळजी करू नका, मी पाहते। तुम्ही निवांतपणे पूजा करा। अहो, स्वामींची पूजा आपल्या हातून होते, त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात, यातच समाधान आहे मला। आणि आपल्याकडची स्वामींची मूर्ती पाहिली ना की असं वाटतं प्रत्यक्ष स्वामीच आपल्या घरी अवतरले। तुम्ही पूजा करा, मी पाहते। स्वामी, म्हणजे मूर्तीपूजा हा परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे। म्हणजे अगदी प्राथमिक असेल, पण मार्ग आहे इतकं नक्की। पण कधी कधी काय होतं, या मूर्ती पूजेत मनुष्य इतका अडकून जातो की या मूर्ती पलीकडच्या परमेश्वराला पाहायचं तो विसरून जातो। संगीता, संगीता, काय हो? हे काय? हे असं कसं झालं? स्वामींची मूर्ती, आपली काही चूक तर झाली नाही ना? छे छे, आपली काही चूक झालेली नाही। आपण काही कसर ठेवत नाही, अगदी मनोभावे आपण स्वामींची सेवा करतो। मग हे असं झालं, याला कारण काय?
हे कारण आपल्या आकलनाबाहेरचं, हे कारण फक्त स्वामीच जाणो. आता आपण काय करायचं? ही अशी मूर्ती आपण पूजेमध्ये नाही हो ठेवू शकत. आता ही मूर्ती बदलायला हवी. बदलायला हवी? नाही नाही, अहो ही मूर्ती मला खूप आवडते. या मूर्तीत स्वामी आहेत अशी माझ्या मनाची धारणा आहे. मला ही मूर्ती बदलावीशी नाही हो वाटत. संगीता, अगं लहान मुलांसारखे काय करतेस तू? आता ही मूर्ती आपल्याला देवघरात नाही ठेवता येणार. पण आपण अशीच दुसरी मूर्ती आणूया. ही अशी दुसरी मूर्ती मिळणं कठीणच. बघा ना किती जिवंत वाटते. छे छे, ही अशी मूर्ती एखादीच बघितल्यावरच वाटतं ती घडवणाऱ्यानं आपला सगळा कसं पणाला लावलाय. मूर्ती जीवच होतलाय जणू. होय, तू म्हणतेस ते अगदी खरं आहे. अशी दुसरी मूर्ती मिळणं कठीणच, पण आपल्याला प्रयत्न तरी करायला हवा. कोण जाणे, स्वामींच्या मनात असेल तर आपल्याला हवी तशी मूर्ती मिळेलही कदाचित. मी आजच्या आजच मूर्ती शोधण्याच्या कामाला लागतो. संगीता, आलात? हो, किती उशीर. काय झालं? मूर्ती मिळाली का? अगं श्वास तरी घेऊ दे मला. मी तरी काय बाई, आल्या आल्या मी तुम्हाला प्रश्नच विचारायला लागले. अगं हो हो हो, तुझा अधीरेपणा कळतोय मला. आपल्याला हवी तशी मूर्ती मिळणं कठीणच आहे. मी खूप ठिकाणी फिरलो, खूप ठिकाणं पालथी घातली, पण मग मग आता काय करायचं आपण? बघूया, काहीतरी मार्ग काढूया. तयार मूर्ती तर नाही मिळत आहे. बघूया आपल्याला पुण्याकडून तरी आपल्याला हवी तशी मूर्ती तयार करून मिळते का. पण आपल्या मनाजोगती मूर्ती मिळेल ना हो आपल्याला? तशी आशा ठेवूया. बरं, मी शंकररावांना दुपारनंतर या म्हणून असा निरोप दिला होता. आले होते का ते? नाही आले अजून. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसा. अगदी 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. हो का? आता तुमच्याच बद्दल बोलत होतो आम्ही. पाणी. वा, छान. अगदी गोड पाणी आहे हो तुमच्या विहिरीचं. अगदी मनाला कसं शांत वाटलं बघा. पाणी गोड आहे म्हणून फक्त पाण्यावर बोलवण नाही करणार होतो आम्ही तुमची. अहो, शंकररावांसाठी दुधाचं होतं. आहा, वहिनी, अहो मी दूध घेईन, पण नंतर. आधी कामाचं बोलू. तुम्हाला जागा हवी आहे ना घर बांधायला? हो, आम्हाला नुसती जागा नकोय, पण ती जागा अक्कलकोट जवळ हवी. हीच आमची प्रमुख अट आहे. ती जागा अक्कलकोट जवळ हवी, त्याच्या मागे काही विशेष कारण नाही, म्हणजे आपलं उत्सुकता आहे म्हणून विचारलं. अहो, त्या जागेवर घर बांधून तिथे कायमचं स्थायिक होण्याचा विचार करतोय आम्ही. कारण ती जागा अक्कलकोट जवळ आहे, जेणेकरून आम्हाला नियमितपणे स्वामींच्या दर्शनाला जाता येईल. आणि इथून स्वामींच्या दर्शनाला जायचं म्हणजे हे जरा फारच दूर पडतं ना. असं आहे होय. मग बरोबर. अहो स्वामींचे भक्त तुम्ही. मग काय, बाकी सदाशिवराव छान तोडगा काढलात तुम्ही.
अहो स्वामींच्या जवळ घर बांधून राहण्याचा. पण तुम्हाला जशी हवी आहे तशी योग्य जागा अजून मला मिळालेली नाही. जागा सापडत नाही म्हणता? मग आता काय करायचं? अहो हा शंकरराव आहे ना, मग कशाला काळजी करता? सोलापूर जवळ माझी जागा आहे, ती मी तुम्हाला देईन. म्हणजे तुमची हरकत नसेल तर. अहो हरकत कसली? हे तर भुकेल्यासमोर भोजनाचं ताट ठेवून त्याला विचारण्यासारखं झालं की तुम्हाला हरकत तर नाही ना. मला तुम्ही जागा किंवा दाखवताय तेवढं सांगा. जागा एकदा पसंत पडली की मग आपण व्यवहाराचं बोलू. अगदी मान्य. बरं आहे, येतो मी. अहो असं कसं? दुधाचं बघताय ना? दूध घेतल्याशिवाय बरा जाऊ देईन मी तुम्हाला. बसा. बा, एक विचारू? हे बघ पोरा, आधी हातात घेतलेलं काम पुरं कर, नंतर एक नाही 2 विचार. बा, असं काय करतोस? बरं बरं बोल, पण लवकर बोल. बोलण्यात घालवाया येळ नाही आपल्याकडं. बा, म्या काय म्हणतो, ही शंकराची पिंड म्या नंतर बनवली तर? का र? ते अगोदर मला स्वामींची मूर्ती बनवायची आहे. गप गुमान पिंड बनवत बस. आलाय मोठा म्हण मूर्ती बनवतो. रे गणू, मूर्ती बनवणं धंदा आहे आपला. आपल्याला पैका मिळतो या, त्यावर पोट आहे आपलं. आपल्या इच्छेवरनं आपलं पोट भरणार आहे का? हा? आणि ही पिंड गिरायकानं बनवायला सांगितली या, ते पहिलं कर. हातातलं काम संपत नाही आणि म्हणतोय मूर्ती बनवतो या. 2 दिवस झाले अजून हातातलं काम संपत नाही. काय र, तुझ्या हातात जोर आहे का नाही? अरे गणू, अरे एक पिंड बनवाया एवढा येळ घेतला तर आपल्याला भूका मरायची येळ येईल. कळलं? चल आता पटपट हात चालव, मी येतोच जाऊन. आता कसं सांगू तुम्हाला? का हो? काय झालं? अहो बोला की. सदाशिवराव, मनात जे काय आहे ते स्पष्टपणे बोला. जागा पसंत नाही आहे का तुम्हाला? नाही म्हणजे तुमच्या अपेक्षेत बसत नसेल तर? नाही शंकरराव, आम्हाला हवी ना अगदी तशीच जागा आहे, किंबहुना त्याही पेक्षा चांगली जागा आहे ही. तिकडे बघा. स्वामींची मूर्ती तिथे मिळते का ते बघूया आपण. हो बघूया. शंकरराव, आपण जागेबद्दल नंतर बोलूयाच. आमचं एक महत्वाचं काम निघालंय, आम्ही जरा ते आटोपून येतो. चालेल. काय रे बाळा, मूर्त्या बनवतोस तू? हो, तुम्हाला काय पाहिजे? मला की नाही स्वामींची एक मूर्ती बनवून हवी आहे, मिळेल? स्वामींची? तुम्ही स्वामींचे भक्त आहेसा? अहो मी गण्या, मी अभि स्वामींचा भक्त आहे. तुम्हाला स्वामींची मूर्ती पाहिजे? हो, आहे तुझ्याकडे. तू सुद्धा स्वामींचा भक्त आहेस, म्हणजे तुझ्याकडे स्वामींची मूर्ती असेल, हो ना? नाही, आमच्याकडे स्वामींची तयार मूर्ती नाही, पण मी तुम्हाला ती बनवून देईन. अहो तर तुम्ही त्याचं काय बी देऊ नका. अरे असं कसं? तुला मूर्ती बनवण्याचा काहीच मोबदला नको? नग, स्वामींची मूर्ती बनवायला मिळणं हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठा मोबदला आहे. अहो कवापासून मनात आस आहे स्वामींची मूर्ती तयार करायला मिळावी, पर तशी संधी भेटत नाही. तुम्ही जर मला स्वामींची मूर्ती तयार करायला सांगितली तर माझा बाबी मला काय सुधीक बोलायचं नाही. अहो तुम्ही माझ्याकडूनच मूर्ती तयार करून घ्या.
अहो मी लहान आहे, पण स्वामींची मूर्ती तयार करण्याची माझी इच्छा लय मोठी आहे. काय बोलतोय र? हा? अहो का मारताय त्याला? अहो त्या बिगर हा गाण्या ताळ्यावर यायचा नाही. आता त्याला ताळ्यावर आणायला त्याच्या बाला म्हणजे मला मारायला न ग. 2 दिवस झाले महादेवाची पिंड बनवती आणि आता म्हणतोय काम सोडून स्वामीची मूर्ती बनवणार. आता तुम्ही सांगा, आमच्यासारख्या गरीबासनी हे सगळं शोभेल का, चालेल का असं करून? काम चुकार झालाय नुसता आणि खुळा बी. आता मी दाद देत नाही म्हटल्यावर तुम्हाला कशी गळ घालतोय बघा. हे बघा, मला स्वामींची मूर्ती बनवून हवीच आहे. आणि या गणूची स्वामींबद्दलची आस्था आणि तळमळ बघून आता हे काम त्यानंच करावं असं मला वाटतं. अहो तुम्ही त्याला मार्गदर्शन करा, तो तुमच्या देखरेखीखाली मूर्ती तयार करेल. आणि हो, पैशाची चिंता अजिबात करू नका. तुम्हाला हवे तेवढे पैसे आम्ही तुम्हाला देऊ. आणि बरं का बाळ, आता तू मूर्ती तयार करायला घे. 15 दिवसात तुझी मूर्ती तयार होईल ना? होय होय. ताई, आता तुम्ही म्हणताय ना, तर त्याला सांगतोच मूर्ती तयार करायला. मूर्ती तयार झाली की आम्हाला कळवा, आम्ही आमचा माणूस पाठवू मूर्ती आणायला. वय वय, तेवढं तुम्ही तुमचा नाव आणि पत्ता देऊन ठेवा, म्हणजे मूर्ती तयार झाली की तुम्हाला सांगावा धाडतो. तू काही पैसेच घेऊन ठेव आणि सांगोल्याला येऊन कुणालाही विचार सदाशिवरावांचं घर कुठे, कुणीही घरी आणून सोडेल. चला. काय हो, आपली मूर्ती आता तयार होत आली असेल नाही? नाही म्हणजे आपल्याला कळलं असतं तर फार बरं झालं असतं. अगं हो, मूर्ती तयार झाल्यावर गणेशचे वडील आपल्याला निरोप पाठवणार आहेत ना. तो दिवस कधी उजाडेल असं झालंय मला. आपला देवारा मूर्तीशिवाय अगदी सुना सुना वाटतं हो. कधी एकदा मूर्ती पाहायला मिळेल असं झालंय मला. कशी असेल हो आपली मूर्ती? मलाही अगदी उत्कंठा लागून राहिली. असं वाटतंय केव्हा एकदा स्वामींची मूर्ती पाहायला मिळते आणि स्वामींचं दर्शन होतंय.